फक्त मराठी, फक्त मराठी। देवाची वारी, कीर्तनाची वारी। विठ्ठल 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 म्हणून घाव घालणारे तुटतात, घाव सहन करणारे टिकतात। म्हणून जगाचे घाव सहन करत करत चला। पण ज्ञानोबाराय दुःखी अंतकरणानं जेव्हा परत येतात, ताटी बंद करतात। जगाचे घाव सहन करत करत कुठपर्यंत सहन करावं, मग ताटी बंद केलेले ज्ञानोबाराय आत बसलेले। ज्ञानोबाराय आमच्या छोट्याशा मुक्ताईनं बघितले आणि छोटीशी मुक्ताई त्या ज्ञानोबारायनं म्हणते, ज्ञानोबाराय दादा, ओ ज्ञानदादा, ज्ञानदादा असं नाराज होतात का? विश्व रागे झाले बंदी, ज्ञानदादा संती सुखे भावे पाणी। ज्ञानोबाराय, ज्ञानदादा, जग जरी अग्नी झाला असेल तरी संतांना सुखानं पाणी व्हायचं असतं, तो अग्नी विझवायचा असतो। असं ताटी बंद करून आत बसायचं असतं का? त्या ज्ञानोबारायांनी उपदेश ऐकला मुक्ताईचा आणि ज्ञानोबारायांनी ताटी उघडली। मग आता एवढं जग दुःख देतंय, सुख मिळेल तरी कुठे? मग सुखाच्या अपेक्षेनं माझे ज्ञानोबाराय निघाले। कुठे? माझी जीवीचे आवडी आवडी, पंढरपुरा नेन गुढी। माझी जीवीची आवड आहे। मग ज्ञानोबाराय पंढरपुराकडे निघाले। पंढरपुराकडे जात असताना जाता 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 ज्ञानोबाराय त्या चंद्रभागेमध्ये स्नान करताय। चंद्रभागेत स्नान झालं की गरुड खांबाला आलिंगन दिलंय आणि आलिंगन दिल्यानंतर महाद्वारामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या समोर माझे ज्ञानोबाराय उभे राहिले। डोळे भरून त्या पांडुरंगाला पाहिलं आणि डोळे भरून पाहिल्यानंतर मग मात्र झालेलं दुःख मागे पडलं आणि आता एवढं सुख झालं, एवढं सुख झालं की ते कुणाला सांगावं। म्हणून एका मैत्रिणीला सांगताय। ती कोणती मैत्रीण? बुद्धिरूपी साजनी। आणि त्याचं वर्णन महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात केलं। रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता आणि त्याला पाहिल्यानंतर मला सुख झालं। बघा ना, देवाला पाहिलं आणि ज्ञानोबारायांना सुख झालं। तुम्ही आम्ही सुद्धा पंढरपुरामध्ये जातोच, तुम्ही आम्हीही पांडुरंगाचं दर्शन घेतोच, पण तुमचे आमचे दर्शन घेण्याची क्रिया जरा थोडीशी वेगळी आहे। मी निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, तुम्ही आम्ही एवढ्या गर्दीमध्ये संसार सोडून, प्रपंच सोडून, मुलं बाळं सोडून वारीमध्ये सहभागी होतो। गर्दीमध्ये त्या पंढरपुरापर्यंत पोहोचतो, महाद्वारापर्यंत जातो, लोटालोटी करत पांडुरंगाच्या समोर उभं राहतो आणि उभं राहिलं की मग डोळे बंद करतो। कुठे गेल्यानंतर? पांडुरंगाच्या समोर गेल्यानंतर डोळे बंद करतो। मग मला एक सांगा, तिथपर्यंत गेलो त्याला पाहण्यासाठी आणि त्याला पाहण्यासाठी गेलो, तिथं गेल्यानंतर डोळे बंद केले, दिसला का तो?
नाही दिसला. मग जरा दर्शन करण्याची पद्धत बदलून घेऊ. काय करू, तिथपर्यंत जाऊ. तिथे गेल्यानंतर त्याला डोळे भरून पाहायचंय ना, मग तिथे गेलं की डोळे भरून त्याला पाहायचं. मग डोळे बंद केव्हा करायचे, थोडंसं बाजूला व्हायचं आणि उभं राहायचं. बाजूला जाऊन उभं राहिलं की मग डोळे बंद करायचे. ज्याला पाहिलं तोच डोळ्यासमोर येत असेल तर समजायचं खरंच त्याचं दर्शन झालं. विठ्ठल 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 त्याला बघितलं आणि मग सुख होतं. ज्ञानोबारायांनी सुद्धा त्याला पाहिलं आणि त्याला पाहून ज्ञानोबारायांना सुख झालं. आता याच्यात पण विशेषता आहे. काही लोक म्हणतात ज्ञानोबारायांना सुख जर त्याला बघून झालं तर काही असे जन्माला आले की ते देव नाही, असं त्यांचं मत आहे. काही म्हणतात देव जगात नाही, हो देवच नाही जगामध्ये. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अगर तुम भगवान को मानो न मानो लेकिन दुनिया का मालिक तुम्हें मानता है, क्योंकि वो जानता है ये बिलिंदर मैंने ही बनाई दुनिया में रहता है. तुम्ही माना न माना त्याला काही हे नाही, तो मानतोय हे महत्वाचं आहे. तो मानतोय म्हणून तुम्ही आम्ही सकाळी उठतोय झोपेतून. म्हणजे आता हे सिद्ध झालं की जगात देव आहे, मग तो आहे हे सिद्ध झालं. मग त्याला पाहिल्यानंतर सुख होणारच, हेही सिद्ध व्हायला वेळ लागणार नाही. मग मला हेही सिद्ध करायचंय की तो पाहिल्यानंतर सुख होतं, तो पाहिल्यानंतर सुख झालं. मग साजनीनं ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबाराय त्याला पाहून कसं काय सुख झालं. ज्ञानोबाराय म्हटले, साजनी अगं 4 प्रकारचे वर्ग आहे. कोणते कोणते. काहींचं रूप चांगलं आहे पण गुण चांगले नाहीयेत. काहींचं गुण चांगले आहेत पण रूप चांगलं नाहीये. काहींचे गुणही चांगले नाहीयेत आणि रूपही चांगलं नाहीये. काहींचं मात्र रूपही चांगलं आहेत आणि गुणही चांगले आहेत. एक एक वर्ग बघूया आपण. रूप चांगलं आहे पण गुण चांगले नाहीत. अशी कोण आहे माहिती आहे का. अशी एक भगवंताला मारण्यासाठी 5व्या दिवशी आली होती असं भागवतामध्ये वर्णन आहे. काय नाव तिचं, पुतना मावशी. पू म्हणजे नाही, तन म्हणजे सुंदर. आजीचं तण अतिशय सुंदर नाही पण मात्र सुंदरतेचं तिनं रूप घेतलंय, सुंदरतेचा तिनं आव्हानलंय, दिसायला सुंदरता प्राप्त केली. राक्षसी नव्हती बरं का, पण मात्र भावाला वाचवण्यासाठी निघाली. महत्वाचा मुद्दा सांगू का, एकतर बहिणीनं शक्यतो भावाच्या संसारामध्ये पडण्याचा प्रयत्न करूच नाही. चालू आहेत ना त्याचा संसार, चालू द्या ना. पण मात्र ह्या बहिणीनं जरा प्रयत्न केला. भावाचं बघूया. हा भावाला मारणारे म्हणे शत्रू, त्याला मारण्यासाठी ही 5व्या दिवशी पुतना निघाली आणि निघाल्यानंतर अशी निघाली, नाम म्हणे आली नंदाच्या अंगणा, अशी आली. स्वरूप सुंदरा देवांगणा, अशी बनून आली होती जशी काही देवांगणा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सुंदर दिसायला होती पण अंतकरणात सुंदर होती का हो. दिसायला सुंदर होती पण अंतकरणातून मात्र भगवंताला मारण्याची इच्छा होती. म्हणजे वरतून दिसायला सुंदर आहे पण अंतकरण मात्र सुंदर नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, महत्वाची गोष्ट, आदमी जितने ज्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना वो दिल में पापी होता है. माणूस जेवढे फॅशनचे कपडे वापरतो तेवढा तो अंतकरणातून पापी असतो. इसलिए हमारा वारकरी संप्रदाय हमेशा सफेद रंग के कपड़े पहनता है. विठ्ठल 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 म्हणजे ही रूपानं चांगली होती पण गुणानं मात्र चांगली नव्हती. दुसरा वर्ग असा आहे जो गुणानं चांगला आहे पण रूपानं नाही. अशी कोण माहिती आहे का, अशी पण एकच आहे, तिचं नाव कुब्जा. जी दिसायला सुंदर नव्हती पण मात्र भगवंताविषयी अंतकरणामध्ये प्रेम होतं. दिसायला नाही, रूपाला नाही पण गुणाला मात्र चांगली आहे. देवाची वारी कीर्तनाची वारी.